कुळीची कुळदेवी केली ठावे संतांनी, बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे. महाराज म्हणतात संतांनी आम्हाला त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख करून दिली. मुळात ती देवी आम्हाला प्राप्त आहे, पण काही अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नाही आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं. बघा, ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं? बरं झालं. ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं. बरवे झालो शरण गेलो. आणि शरण जाण्याचा परिणाम असा झाला, अनादी कालापासून आमच्या पाठीमागे एक संकट लागलं होतं, त्या संकटातून आमची मुक्तता झाली. उगविलो संकटे. बरे, या देवीला देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावा रूपाला आणलं. देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. देवाचं जे प्रारब्ध आहे ते परेच्छा प्रारब्ध आहे, तुमचं आमचं जे प्रारब्ध आहे ते अनिच्छ प्रारब्ध आहे, संताचं जे प्रारब्ध आहे ते सोइच्छ प्रारब्ध आहे. भास्कर महाराज निर्गुण निराकार असणारा परमात्मा, त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं ते संताच्या आग्रहाने. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण ही तो चिरगुराया. मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा. देवाला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही असा असणारा परमात्मा, अव्यक्त निराकार. पुढचं बोला, ज्याला म्हणण्याचा आकार होती बोला. नाही ज्या आकार जेथुने चराचर हरी शिव जय. ज्याला आकार उकार मकार चकार काहीच नाही असा असणारा परमात्मा, आकाराला उकाराला मकाराला चकाराला आणला आणि ज्यांनी आणला त्याला म्हणतात संत. अहम भक्त पराधीन. भगवंत हा भक्ताच्या अधीन आहे, म्हणून देवाला यावं लागतं. म्हणून आणेला रूपा बडे, पण सहजासहजी नाही. हा करोनी खळे हरिदासी. खळे या शब्दाचा अर्थ आट्टा असे असा होतो. खळे म्हणजे काय, ज्वारी बाजरीचे नाही. हा खळे या शब्दाचा अर्थ आट्टा असे असा होतो. बघा, आग्रह धरावा लागला आणि देव नावा रूपाला आल्यामुळे त्याला भजनच सोपं झालं. आणि या सर्व गोष्टीचा आनंद महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये झाला. आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संताच्या समागमामध्ये गेलो. बघा, समागमाशिवाय आनंद नाही. एकट्याचा नोहे खेळ मनोवनी मेळ जमविला किंवा मेळविला. एकट्या माणसाला आनंद घेता येत नाही. बघा, हा ऐका, लक्ष देऊन ऐका. दारू जरी प्यायची असेल तरी एकट्या माणसाला मजा होत नाही. ग्लासाला ग्लास लावून चेअर्स म्हणणार कोणी पाहिजे, असं पिणाऱ्याचं म्हणणं. तुम्ही म्हणता महाराज तुला कसं माहिती, असं पिणाऱ्याचं म्हणणं आहे. एवढं घाणेरडं काम करायचं असेल तर संगत सोबत लागते बरं का. मग एवढ्या मोठा आमच्या परमार्थाचा आनंद घ्यायचा असेल तर समागमाशिवाय कसा काय होणार. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. नाचणं हे आनंदाचं प्रतीक आहे. बघा, गाये नाचे उडे आपोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडे. आता ऐका, ज्याला गाता येत नाही वाजवता येत नाही त्याने खाली बसल्या बसल्या टाळी वाजायची. उगा ज्याला गाता येत नाही वाजवता येत नाही त्याने खाली बसल्या बसल्या आपली टाळी वाजायची. हा, किंवा तुकाराम महाराज म्हणतात ना, नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञान दीपना भुजगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीपना भुजगी, ज्ञान दीपना भुजगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीपना भुजगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीपना भुजगी, ज्ञान दीपना भुजगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. तुकाराम महाराज म्हणतात मी नाचत होतो पण माझ्या नाचण्यात प्रेम होतं. मला सांगा, आपणही नाचतो पण आपल्या नाचण्यात प्रेम असतं का? चला बोला. हा, निवडणुकीमध्ये पडलेल्या पार्टीच्या दारात नाचता आपण. मला सांगा, प्रेमाने का तिरस्काराने? चला बोला. हा, ठीक.
बोलत चला गाड्या तुम्ही. आमच्या महाराज लोकांना तर माहित आहे. हा उगा असं फ्रेश बसा बघा. हा उगा आजच्या कीर्तनकाराच्या दव्याला आल्यासारखं बसू नका. अहो एक फोटोग्राफर बाबा फोटो काढण्याच्या अगोदर सूचना करतो, राहुल दादा स्माइल प्लीज. 2 सेकंद हसला तर फोटो किती मस्त निघतो. हा अरे जर आयुष्यभर हसत राहाल तर जीवन किती सुंदर जाईल. कमी लोकांना कळतं बघा. ज्यांना कळतं तेच म्हणतात या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. वैतागलेले म्हणतात महाराज चिठ्ठी कुठे हरवली. अरे का मरतो, चांगला आयुष्य परत परत मिळत नाही राहुल महाराज. बरोबर आहे का ना. मग हसत खेळत राहा बघा. आपला चालता बोलता कार्यक्रम. हा 3 प्रश्नांचे योग्य उत्तर द्यायचं आणि सोन्याचं नाणं तुम्हीच मला द्यायचं. कारण माझ्याकडे जर असतं तर आमच्या भिंगले मामाने आमच्या रामबाबांनी मला इथं बोलवलं नसतं. बरोबर आहे का नाही. निवडणुकीमध्ये नाचतो आपण पडलेल्या पार्टीच्या दारात. प्रेमाने का तिरस्काराने. चला बोला. तिरस्काराने. मला सांगा लग्नात डीजे डॉल्बी समोर पोरं नाचतात, ह्या नाचण्यात प्रेम असतं का. हा अजिबात नाही. टाकलेली असते ती जिरवायची असते. मग निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं आणि आमच्या परमार्थातलं नाचणं भक्तीचं. बघा विठाल विठाल विठाल. टाळ्या वाजायच्या असल्या तर चांगला वाजा, कारण टाळी उगच कशाला खर्चाचं काम करता. विठाल विठाल ऐका देवाच्या भजनात नाचायला लाजायचं नसतं बघा. हा या रे नाचू प्रेमानंद राम नामाची छंदे राम नामाची छंदे राम नामाची छंदे या रे नाचू प्रेमानंद राम नामाची छंदे राम नामाची राम नामाची हो या रे नाचू प्रेमानंद राम नामाची छंदे या रे नाचू प्रेमानंद राम नामाची छंदे हे राम नामाची राम नामाची छंदे. आज काय दुग्ध शर्करा योग आहे. आज रामबाबा आहेत. आम्ही बालपणीपासून सोबत राहिलेलो जिवलग मित्र. आपल्या भागाचं वैभव माऊली दादा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संस्थापक परमस्नेही रामायणाचार्य श्री गणेशजी महाराज लोंढे महाराज देखील आज मित्राचं कौतुक बघायला आले. नेमका कसा कीर्तन करतोय बघून तरी येऊ आपण. चला अशा असणारे परमस्नेही गणेश महाराज. महाराज तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद एकदम. अहो एवढा मोठेपणा दाखायचं म्हणजे सोपं नाही. एवढा आज एक महाराज दुसऱ्या महाराजाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहत नाही, पण आदरणीय एवढी मोठी अभ्यासू व्यक्तिमत्व आज टाळ घेऊन उभा आहे. गणेश महाराज इथे येऊन बसले, त्याला मोठेपणाच लागतो. विठाल विठाल मीराबाई म्हणतात मी देवाच्या भजनात नाचत होते, मला लाज नाही वाटली. बघा लोक लाज की नहीं खबरिया हो मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई. मीराबाई म्हणतात मी देवाच्या भजनात नाचत होते, मला लाज नाही वाटली. एखाद्या म्हातारीला वाटतं हिथं उठून उभा राहून नाचावं, पण घरचं गिरायक काय म्हणून याची लाज वाटते नाही. एखादी MH 85 उठून उभा राहून नाचू वाटतं, पण आपले म्हातारं काय म्हणून याची लाज वाटते. बघा तसं मीराबाई लाजल्या नाही. बघा हा म्हणतात ना लोक लाज की नाही खबरिया.
हिंदीत त्याला दिवाना म्हणतात. किंवा पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नारायण की दासी रे, चोपड़े नारायण की दासी रे, पग 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 घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाई म्हणतात मी देवाच्या भजनात नाचत होते, मला लाज नाही वाटली. तुकाराम महाराज म्हणतात मी संतांच्या समागमामध्ये गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला, पण ते नाचणं सुद्धा देवाला माझं आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. उगविलो संकटे असा अभंगाचा सरळ सरळ भाव अर्थ झाला. विठाला 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 विठाला. चला लक्ष देऊन ऐका इकडे सज्जनांनो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आज आपल्याला देवीला शरण गेलेले दिसतात. हा जातात म्हणत नाही. हा काही वारकरी संप्रदायातील अभ्यासी लोकांना, एकनिष्ठ लोकांना पहिला प्रश्न हा निर्माण होईल, महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? भास्कर महाराज, पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. हा कारण महाराजांच्या मुखातले वाक्य आहेत, महाराजांच्या मुखातले प्रमाण आहेत, महाराजांच्या मुखातले शब्द आहेत. काय एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता, किंवा बोला बा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला किंवा समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझ्या हरी वृत्ती एक धरीला चित्ती आणि आम्ही रखुमाईचा पती. आमच्या चित्तामध्ये कुणाला धारण केलं असेल तर कुणाला? रखुमाईचा पती म्हणजे पांडुरंगाला. किंवा महाराज म्हणतात शतखंड माझी होईल रसना, जरी यावचना पालटेना. पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती आम्ही करतही नाही आणि ऐकतही नाही. बघा, सहज सुद्धा करत नाही. सांडोनिया पंढरी राव, सांडोनिया पंढरी राव, सांडोनिया पंढरी राव, सांडोनिया पंढरी राव. आणि गाते, आणि गाते, गाते, आणि गाते, मनाता देव बहु लाज वाटे, बहु लाज वाटे. काशी आणि काशी, आणि काशी देवा अहो या लोकांचं जेवढं म्हणजे आपला जेवढा वय नाही तेवढा ह्या लोकांचा परमार्थ आहे. सर्व एकदम अभ्यासू लोक तिकडला परिसर म्हणजे ते नाही, गाणारा वाजवणारा तेवढाच, अभ्यासू ही तेवढाच. विठाला विठाला आणि काते म्हणता देव. वा, बहु लाज वाटे चित्ता. वा, खूप छान प्रमाण दिलं बघा. हा विठाला विठाला विठाला. महाराज म्हणतात सहज सुद्धा आम्ही इतर देवाची स्तुती करत नाहीत बघा, आणि झाली तर ते आम्हाला पातक आहे. सहज बोलणं वेगळं
आणि जाणीवपूर्वक बोलणं वेगळं. बघा बघा, आपल्या सहज बोलण्यानं कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होतं बुवा. संताच्या सहज बोलण्यानं कुणाचं तरी कल्याणच होतं. आपलं सहज बोलणं कसं असतं बघा. आमच्या गावात एक जणाला पाहुणे आले पाहायला. गावात वाट्यावर बसलेला नारद म्हणे, काय पाहुणं कसं काय येणं केलं? पाहुणे म्हणे, श्यामरावचं पोरग बघायला आलोत. गावात वाट्यावर बसलेला नारद म्हणे, श्यामरावचं पोरग? असं तांबाखूला चुना लावित होतं. श्यामरावचं पोरग? त्याला ते घुरं येतं म्हणते बुवा. अरे मोडली सोयरी बघता काय माझ्याकडं भांडण त्याच्या दारात. ते म्हणे, तू कसं काय म्हणलं आमच्या पोराला घुरं येतं? ते म्हटलं, मी अरे सहज म्हणलं. अरे तुझं झालं सहज, पण त्याच्या जीवनाला लागलं चंदन. आपलं सहज बोलणं एवढं काही करू शकतं. महाराज म्हणतात, आम्ही सहज सुद्धा इतर देवाची स्तुती करीत नाहीत बघा. आणि झाली तर ते आम्हाला पातक आहे. ते पातक सामान्य हत्येप्रमाणे नसून ब्रह्म हत्येप्रमाणे. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या एका वाचून त्या पांडुरंगा. मग आमचा पांडुरंगाशी कसा भाव जोडलेला आहे माहितीये का? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. मला सांगा, कुणाला म्हणा सर्व भावे लोभ्या आवडे धना. सर्व भावे लोभ्या आवडे धना. सर्व भावे लोभ्या आवडे कुणाला म्हणायचं पतिव्रता? चला बोला महिला मंडळी, बोलत राहा गाड्या तुम्ही. कुणाला म्हणायचं पतिव्रता? जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? काय म्हणायचं? पतिव्रता. कारण पती कोण असतो? चला बोला पुरुष मंडळी. वा, पती देव असतो. वा, पती देव असतो, पण देव पीत नसतो ना. पती देव असतो. पतिव्रता वेगळी आणि पतिवार्ता वेगळी. बघा, रोज नवऱ्याला मानते तिला काय म्हणायचं? पतिवार्ता. आणि जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं? पती. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ऐका, इथं जर कुणाचे मालक जर पित असतील तर औषध सांगतो ऐका. आपले मालक कोणत्या दिशेने येतात? गणेश महाराज, ती दिशा लक्षात ठेवायची. ज्या दिशेने येतात त्या दिशेला उभं राहायचं. डोक्यावरती पदर असावा, हातात एक लाकूड असावं. लाकूड साधं सुध नसून येड्या बाबडीचं असावं. बर, त्या लाकडाचे काटे सुद्धा काढलेले नसावेत. येणे प्रकारे 5-6 टोले जर टाकले तर सुट्टी. आई डोक्यातून काढून टाका. पती देव असतो. अरे पती देव असतो, पण देव पीत नसतो ना. कसा जरी असला तरी तो माझा पती आहे. भला भो बुरा भो कैसा भी भो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो. कसा जरी असला तरी पत्नीनं सेवा करणं हा तिचा धर्म आहे. पतिव्रतेचा जसा सर्वस्व भाव तिच्या पतीशी जोडला गेला असतो ना, आम्हा नारायण तैशा परी. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. आणि ते तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? शरण जातात तर त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? असे 2 प्रश्न आहेत बघा. विठ्ठल विठ्ठल ऐका, तुकाराम महाराजच नाहीत तर वारकरी संप्रदायातील कोणत्याही संताचं चरित्र बघा तुम्ही.
त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे. नामदेवरायांच्या जीवनातलं उदाहरण घ्या. प्रेममूर्ती बालभागवत लढीवाळ भक्त म्हणून असं नामदेवरायांना संबोधलं जातं बघा. नामदेवरायाचा अधिकार जर आपण पाहिला तर नामदेवराया 5 वर्षाच्या असताना त्यांचे वडील दामूशेट्टी घरी नव्हते, म्हणून त्यांच्या आईने आवाज दिला, नामा तुझे बाबा आज घरी नाहीत, तुला देवाला नैवेद्य घेऊन जायचंय. नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले. दगडाच्या मूर्ती समोर नैवेद्य ठेवला. आता थोडं बोलत चला. हा, दगडाचा देव कुठं खात असतो का? चला बोला. हा, नाही ना, असं आपलं म्हणणं आहे ना. पण नामदेवरायानं केलेला चमत्कार बघा. हा, दगडाच्या मूर्ती समोर नैवेद्य ठेवला आणि देव खाण्याची वाट पाहायला लागली. देव खायला तयार नाही. नामदेवरायाला असं वाटलं, रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो आणि आज मी आणल्यामुळे देव खात नाही. नामदेवराय देवाला काय म्हणतात बघा. नामा म्हणे तुझला शरण, चरण कमलावरी शिर आपटे, घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घास घे विठ्ठला. तुझ्यासाठी नैवेद्य आणला, एक तरी घास खावंच लागेल, आणि नाही खाल्ला तर तुझ्या पायावर माझं डोकं आपटून माझा प्राण देईल. चमत्कार बघा. पाषाणाची मूर्ती थरा थरा कापली आणि जेवती लागली नाम्यास. दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य खाल्ला. नैवेद्य हातीचा मूर्ती जे, हो नैवेद्य हातीचा मूर्ती जे, नैवेद्य हातीचा मूर्ती जे, महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जे, नैवेद्य हातीचा मूर्ती जे, नैवेद्य हातीचा मूर्ती जे. नैवेद्य हातीचा मूर्ती जे, दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेवरायाचा हातचा नैवेद्य खाल्ला. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही, मग नामदेवरायाचा हातचा नैवेद्य खाल्ला नाही का? चला बोला बोला. खाल्ला का? खाऊ घालणारे नामदेवराय होते. खाऊ घालणारे तुम्ही आम्ही नव्हता. आपल्या डाव्या हातात भाकर असती, उजव्या हातात काठी लपवलेली असती. आणि यू 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 शहरात कमी पाहायला भेटते, खेड्यात जास्त असते. कुत्र जवळ येईपर्यंत भाकर दाखवायची. कुत्र जवळ आलं की भाकरीचा हात माग करायचा, काठीचा हात पुढं करायचा, विठ्ठल महाराज जमून एक कुत्र सुद्धा खात नाही बघा. हा, आणि एक सांगू तुम्हाला, काही लागत नाही भक्त देवाला, फक्त भाव लागतो. काही न लगे एक भावची कारण. राधाकडे काय होता? भाव होता. मीराकडे काय होता? भाव होता. एक पद आहे बघा, एक म्हणतोच, एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों के चाह में बोलो, एक प्रेम दीवाने एक दरस दीवाने, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जी से वो बैठी गोविंद, मेरा हाथ बिगाया. एक पगली एक पायल, एक मुरली एक घायल, अंतर क्या दोनों के चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम
देवाणी एक दरस देवाणी रे भाव लागतो का एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया राधा यू रो रो कहे एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया राधा यू रो रो कहे क्या जानोगे मोहन तू प्रेम की भाषा क्या होती है आशा क्या होती निराशा एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया राधा ये रो रो कहे एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया राधा ये रो रो कहे विठाला विठाला गणेश महाराज एवढं मोकळ्या मनाने कीर्तन केलं असताना पण आज हे समोर कॅमेरा आहे बघा असा आहे विषय विठाला विठाला नामदेवरायाचा हातचा नैवेद्य खाल्ला का नामदेवरायाचं प्रेम होतं बरोबर आहे का नाही आणि एक सांगू तुम्हाला जेवण दोनच पद्धतीने होतं बघा एक तर खाणाऱ्याला भूक असावी नाही तर खाऊ घालणारच प्रेम असावं भूक जरी असेल आणि खाऊ घालणारच प्रेमच नसेल तर माणूस खाणार नाही आणि भूक नसली आणि खाऊ घालणारच प्रेमच असेल तर माणूस अर्धी चतकोर का होईना खातो बघा तुम्हाला सांगन काही काही लोक कीर्तनाला गेल्याच्या नंतर आम्हाला घरी बोलवतात जेवायला बायकोला सांगतात हे वाढ 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 महाराजाला साधा पापड वाढ मसाला पापड वाढ कांदा भजे वाढ बटाटे भजे वाढ तुमच्या तोंडाला का पाणी सुटून जाऊ हा असं तिथं म्हणतात चालता चालता टोमला हाणतात बघा परत परत भेटत नसतंय महाराजाला एवढा हलकट समजलं का तू महाराजाला हा आशाच्या घरी जाऊ नये बघा रामायणाचार्य समोर बसलेलेच माझ्या गणेश महाराज आवत नाही हर्षय नाही नैनन नाही सनेन तुलसी तहा न जाये जहा कांचन बरसे नाही ऐका सोन्याचा जरी धूर निघत असेल आणि आपण गेल्याच्या नंतर त्या घरातल्या लोकांना जर आनंद होत नसेल ना तर आपण जायचं नाही बघा हा ज्या घरात आदर नाही मान नाही सन्मान नाही अशाच्या घरी जाऊन फायदा नाही बघा विठाला विठाला तुका म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित जाऊ नका म्हणतात महाराज अशाच्या घरी ऐका वस्तू ब्रँडेड वापरू नका विचार ब्रँडेड ठेवा गावात एखादा फटक्या कापडातला सामान्य माणूस असतो बघा पण तो जर आला आणि बैठकीत उभा राहिला तर 10 लोक उठतात आणि त्याला जागा देतात का ही त्यानं फटक्या कापड्यात कमवलेली इज्जत आहे पण एखादा सियारामचा ड्रेस घालून आलेला असतोय पण कुत्र सुद्धा विचारत नाही का लोकांना माहित आहे याच्या अंगावर ड्रेस सियारामचा आहे पण बऱ्याच जणांचे मुडके मोडलेत कळतंय का बरोबर आहे की नाही पंडित स्वाभिमान घाण ठेवला की फायदा नाही बघा विठ्ठल विठ्ठल नामदेवरायाचं हातचा नैवेद्य खाल्ला का नामदेवरायाचं प्रेम होतं म्हणून नामदेवरायाचा हातचा नैवेद्य खाल्ला एवढंच नाही तर रोज देवाला दूध पाजायचं काम नामदेवरायाचं होतं एवढं देवाचं आणि नामदेवरायाचं प्रेम नामदेवरायाचं प्रेम देवावर होतं हे विशेष नाही राहुल महाराज देवाचं सुद्धा नामदेवरायावरती एवढंच प्रेम होतं हे विशेष आहे मी देवाचा आहे ही झाली भक्ती पण कधीतरी देवानं हा माझं म्हणणं ही झाली भक्तीची पराकाष्ठा आपल्या प्रेमाचा स्वीकार भगवंताने केला पाहिजे ना अरे मी नगद नारायण बाबांचा आहे पण नगद नारायण बाबांनी कधीतरी म्हणणं हा माझा आहे ही झाली भक्तीची पराकाष्ठा मी आदरणीय वंदनीय परमपूज्य गुरुवर्य
शिवाजी बाबांचा आहे, संभाजी बाबांचा आहे. पण आदरणीय वंदनीय परमपूज्य गुरुवर्य संभाजी बाबांनी शिवाजी बाबांना म्हणले हा माझा आहे, ही झाली भक्तीची पराकाष्ठा. आपल्या प्रेमाचा स्वीकार त्यांना केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नामदेवरायाचा हातचा नैवेद्य खाल्ला का? नामदेवरायाचं प्रेम होतं म्हणून नामदेवरायाचा हातचा नैवेद्य खाल्ला. बघा एक सामान्य माणूस दोन्ही डोळ्याने आंधळा माणूस मंदिरात चालला होता. बघा विठ्ठल महाराज लोक त्याच्याकडे पाहून हसत होते. काय आंधळ्या, कशासाठी मंदिरात चालला? तुला का देव दिसणार का मूर्ती दिसणार? कशासाठी वेळ वाया घालवतोय? त्या आंधळ्याने फार सुंदर उत्तर दिलं. बघा बाबा, त्या आंधळ्याने असं उत्तर दिलं, मी देव पाहण्यासाठी मंदिरात जातच नाही. मग जातो कशासाठी? अरे देवानं मी आलेलं पाहावं याच्याकरिता मंदिरात जातो. आपल्या प्रेमाचा स्वीकार भगवंताने केला पाहिजे. बघा विठ्ठल विठ्ठल. मग नामदेवरायाचं देवाचं एवढं प्रेम, मग नामदेवरायाचं देवाचं ठरलं म्हणे नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही आणि मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. मग आपल्या दोघांमध्ये एक करार करायचा. काय? तू मला सोडून कुठं जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठं जायचं नाही. हा असा करार केला. पण काही दिवसांनी माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रा करण्याची. बघा तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. हा भूतलावरची तीर्थ पहावे नाही किंवा जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावाया पाये तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाये चुकू नको. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. हाताचं भूषण आहे दान करणे, पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये. जागेत ना तुम्ही? हा असं नाही. पायाचं भूषण तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे, कंठाचं भूषण नामस्मरण करण्यामध्ये आहे, हृदयाचं भूषण ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये आहे. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रा करण्याची. कुणाला सोबत न्यायचं? नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आली. नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवराय म्हणले चांगली गोष्ट, सोबत तुम्ही यावा अशी इच्छा आहे. नामदेवराय म्हणले मी येऊ शकत नाही. एकनिष्ठता कशी आहे बघा. नामदेवराय म्हणले मी येऊ शकत नाही. माऊलींना वाटलं आपण मोठ्या मालकाची परवानगी घ्यावी, पांडुरंगाची. माऊली पंढरपूरला आले. पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. भगवंत म्हणले मग जा ना. माऊली म्हणले नामदेवरायांना घेऊन जाण्याची इच्छा आहे. भगवंत म्हणले जा. नामदेवराया पांडुरंगाच्या शेजारीच उभे होते. बघा नामदेवराय देवाला म्हणतात, देवा कालच आपलं ठरलं तू मला सोडून कुठं जायचं नाही, मी तुला सोडून कुठं जाणार नाही. आज खुशालदा म्हणता कधीपासून खोटं बोलायला शिकले? भगवंत म्हणले निवडून आल्यापासून. अगोदर खरं बोलत असतो नंतर बदलत असतो. बघा हा कालच आपलं ठरलं तू मला सोडून कुठं जायचं नाही, मी तुला सोडून कुठं जायचं नाही. आज खुशालदा म्हणता. भगवंत काय म्हणतात ऐका. नामदेवा वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची आपण ठरवून चालत नसतं. न्यायला कोण आलंय याच्यावर अवलंबून असतं. आज प्रत्यक्ष प्रब्रह्म स्वरूप माऊली आल्याच्या नंतर मला नाही म्हणता येत नाही, तुम्हाला जावंच लागेल. नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. बघा नामदेवरायाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि नामदेवराया देवाला काय म्हणतात बघा, देवा तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी एक अट आहे. काय? पूर्ण भारताचं भ्रमण करेन, प्रत्येक तीर्थक्षेत्रापर्यंत जाईन, सभा मंडपात जाईन, गाभाऱ्यात जाईन, पण त्या गाभाऱ्यात गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर जर तुमच्यासारखा देव दिसला नाही तर त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. नेघे मी तयाचे दर्शने कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. आणि ते तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? तुका एवढं अभंग आहे बघा. जगद्गुरु तुका अवतार नामायाचा, संप्रदाय सकळांचा येथोने. तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायांचे पुढचे अवतार. मग तुकाराम महाराजाला माहित नव्हतं का मागच्या अवतारात प्रतिज्ञा केली पांडुरंगाला सोडून इतर कोणाला शरण जायचं नाही. आणि आज मी जर शरण गेलो तर लोक मला काय म्हणतील? माझ्या एकनिष्ठतेत बाधा तर येणार नाही का? तर ऐका, तुकोबराय देवीला शरण जात आहे खरंय, त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरे. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा महाराज सांगतो तुम्हाला, ऐका, भजन करा. विठ्ठल विठ्ठल ऐका. साधू संतांनी भगवंताला आळवता वेळेस तिन्ही लिंगामध्ये आळवलेलं आहे बघा बाबा. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. याचे प्रत्येक काय आहेत? तो, ती, ते. बरोबर. पुल्लिंगात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे का? तो हा विठ्ठल बरबा, तो हा माधव बरबा, तो हा प्रत्येक पुल्लिंगातला आहे.
आणि नपुसक लिंगात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे का? सुंदर ते धान उभे विटेवरी करकटावरी ते हे सर्व नाम नपुसक लिंगामधलं आहे. आणि आता स्त्रीलिंगामध्ये केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे का? एक एक विठा माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. एक एक विठाबाई रूपक स्त्रीचं केलं वर्णन मात्र पांडुरंगाचं. असे कित्येक प्रमाण आहेत बघा. रंगा ये जी भो, रंगा ये भो, विठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई, कान्हाई वैकुंठवासिनी विठाई जगत जननी, वैकुंठवासिनी विठाई जगत जननी, तुझे वेधू माझे मणी भो, रंगा येई भो, विठाई की ठाई माझे कृष्णाई कान्हाई, कान्हाई. जननिये जीव लगे येयो पांडुरंगे, जननिये जीव लगे येयो पांडुरंगे, जननिये जीव लगे येयो प्रमाण दिलं राव. हा असं एवढं सुंदर गायल्याच्या नंतर ह्या वयात एवढा आवाज आहे. अरुण्यात काय आवाज असेल. वा दादांचे भाऊ आहेत काय. खूप गोड खूप गोड बघा. विठ्ठल विठ्ठल अवघड आहे सध्या. आपण एक म्हणलं की दुसरीकडेच काय म्हणते. मी आता एका ठिकाणी बाबा अभंग म्हटलो एकदम शिव भोळा चक्रवर्ती. मागचा म्हणला तुपली माय मपली चुलती. काही काही बी उगरा भजन गोड गायलं ना सुंदर वाटतं एकदम. असा कानाला ऐकायला बी चांगलं वाटतं ना तर. आणि म्हणलं मोकळा सोड मोकळा सोड. नको कोंडू कोंडू धरू बघा काही बघ. आता बघा विठ्ठल विठ्ठल गोड गायल्याच्या नंतर सुंदर वाटतं बघा. हा विठाई किठाई कृष्णाई कानाई हे चार देव का एकच. एकच. यशोदा माता म्हणती का नाही. माझे अछडे बछडे छकले गरा दे रुपडे. आछड बछड छकलं रुपडे चार पोरं का एकच. एकच. बरं कसं लेकरू असू द्या जिची तिला आवडतं. राहुल महाराज एका बाईनं मला चहा प्यायला घरी बोलवलं. तिचं पोरगा अंगणात बसलेलं दिवसा बॅटरी लावून पाहावं एवढं गोर नाही कळलं तुम्हाला. घाण्यानं भरलेलं माशा लागलेल्या आणि त्याची आई म्हणते मला महाराज कसं माझ्या
बाब्या बसलाय बघितलं का, कसा बसलाय बघितलं का? म्हणलं तसा बसू दे, चहा भाऊस तर त्याला हात लावू नको. कसं लेकरू असू ज्या ज्याची तिला आवडतं तसं विठाई किठाई कृष्णाई काना हे पांडुरंगालाच संबोधून म्हटलं. असे किती प्रमाणात बघा. उद बोला बुद्ध बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. उद बोला उद बोला, उद बोला कृष्णबाई माऊलीचा हो. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली गती हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली गती हो. बुध बोला 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 कृष्णबाई माऊलीचा हो. बुध बोला बुध बोला बुध बोला कृष्णबाई माऊलीचा आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पंढरपूरला गर्दी कधी कधी होती चला बोला. हा आषाढी कार्तिकाला बरोबर आहे. पुंडलिकरायाचं मंदिर कुठं आहे? वा. आणि पुढचं आहे का? एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो. हे कुणाचं वर्णन आहे? मायाजाचं. अरे हेच पांडुरंगाला संबोधून केलेलं वर्णन आहे ना. हा विठ्ठल विठ्ठल आणि हेच खरं देवीचे भजन असतात. गणेश महाराज नाहीतर नवरात्रात चालता चालता ऐकलं होतं बघा. वगडी टोपी तिरक्या भागावरी देवीची नजर, देवीची नजर तुझी नजर असेल. काही काही म्हणते तू. हा अरे तुकोबराच्या देवीला शरण जातात ते बघा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. हिज तळपले याग उसळले ज्योत झळकली आई ग. या दिठीची काजळ काळी रात सरली आई ग. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा. एवढ्यासाठीच एवढं म्हणलं बघा. पंढरपूर निवासिनी आईचा उद उद. आणि म्हणलं तरी चांगलं होतं महाराज. ऐका ना, अर्थ चांगला आहे ना. म्हणजे आईने सुद्धा पांडुरंगाला संबोधलेला आहे बघा. विठ्ठल विठ्ठल तुकोबराच्या देवीला शरण जातात. ती देवी कोणती बघा. उदाहरण सांगतो म्हणजे कळण बघा तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल समजा आपल्या गावात एखादी म्हातारी मेली, काला होऊस तर मरू नाही समजा. समजा पण मेली. हा मेल्याच्या नंतर लोक तिच्या जवळ जातात, तिच्या नाकाजवळ बोट नेतात. श्वास बंद झाला की समजतात मेली. मग मेल्याच्या नंतर लोक काय म्हणतात? हिच्यातली आत्मी गेली. बरोबर आहे की नाही? मग काय म्हणतात? आत्मा. मग बाईन गेल्यावर आत्मी गेली म्हणायला पाहिजे ना. नाही म्हणत का? आत्मतत्वामध्ये भेद नाही. भेद शरीरामध्ये. शरीरामध्ये का भेद? दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं. तसं देवी आणि देवतत्वाने एकच आहे, रूप तेवढी भिन्न आहेत.
विठ्ठल विठ्ठल तुकोबराजे देवीला शरण जातात. ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि ते आमच्या कुळाचं कुळदैवत कसं आहे. विठ्ठल कुळीच दैवत आमच्या कुळाचं कुळदैवत काय असेल तर विठ्ठल आहे बघा. तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यास ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. जे कुलदैवत हा शब्द फक्त पांडुरंगासाठी शोभलेला आहे, पांडुरंगासाठीच संबोधलेला आहे. तुकोबराजा देवीला शरण जातात. ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्याच देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. रंगाच्या प्रथम कुळीची देवी हो टाळी वाजा एकदा जोरदार भास्कर महाराजांसाठी. वाजा जोरदार टाळी. हा काय आवाज आहे. हे गाण्यासाठी वाजवण्यासाठी कष्ट करावं लागतं. आमचे विठ्ठल महाराज वाजवतात, आमचे राहुल महाराज वाजवतात. यांनी आमच्या राहुल महाराजांनी गणेश महाराजाकडे शिकायला होते त्यावेळेस 8-8 तास रियाज केला. तेव्हा कुठेतरी आज त्यांची कला दिसते. आमचे विठ्ठल महाराज आहेत मराठवाड्यातून प्रथम क्रमांक आहे त्यांचा पखवाजाच्या माध्यमातून. असे असणारे आमचे विठ्ठल महाराज आहेत. त्याच्यासाठी रियाज करावा लागतो. सोपं नसतं. काही काही माणसांना 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाही. कीर्तन करणं सोपं आहे का? हा माझं कीर्तन झालं. गणेश महाराजांनी एक जणांना माईक घेतला आणि सुरुवात केली. सुंदर असं कीर्तन केलं महाराजांनी. त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं महाराजाला भावपूर्ण श्रद्धांजली. अरे महाराज जिवंत आहे अजून. काही काही माणसांना 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाही. बरं एवढ्यावर बास नाही केलं त्यांनी. परत अजून चालू केलं. सुंदर असं कीर्तन केलेलं आहे. पण सर्वांनी महाराजांचं दर्शन घ्यायचंय. आता ते शुद्ध बोलणं शुद्ध एकदम. पण सर्वांनी महाराजांचं दर्शन घ्यायचंय. पण दर्शन घेत असताना गडबड गोंधळ न करता इकडून बाया दर्शन घेतील. पण गडबड गोंधळ न करता महाराजांचं सर्वांनी दर्शन घ्यायचंय. पण ऐका, दर्शन घेत असताना रिकाम्या हाताने कोणी महाराजांचं दर्शन घ्यायचं नाहीये. महाराज पैसे नसले तर महाराज सोनं सुद्धा घेतात. पण ऐका, गडबड गोंधळ न करता सर्वांनी महाराजांचं दर्शन घ्यायचंय. पण दर्शन घेत असताना इकडून महिला दर्शन घेतील आणि इकडून बाया दर्शन घेतील.
सुशिक्षित भाषा सुद्धा कुठं बोलायची हे कळलं पाहिजे. बाबा आमच्या एका मित्राचं लग्न झालं. आता ते चांगला एज्युकेटेड म्हणजे खूप शिकलेला आहे. आता त्यांनी केली खेड्यातली पोरगी. आता ती खेड्यातलीच होती गणेश महाराज. आणि लग्न झाल्याच्या नंतर ह्याच्या घरी पाहुणे आले. आता पाहुणे सगळे एकदम तिचे सुशिक्षितच असणार ना. आता पाहुणे आल्याच्या नंतर ह्याला वाटलं आता बायकोवर वजन आपण हाणावं, म्हणून बायकोला म्हणला त्या, अगं हे स्त्रिया स्त्रिया तू कपटी. ती म्हणली मला कपटी म्हणतो होय. ती खेड्यातलीच होती. ती जी किचन मधून आली धावतच, डोक्यावरचा पदर काढला, कमराला खवचला. डोक्यावरचा पदर काढला आणि कमराला कोचला. याच गचुरा धरलं पहिलं. मला कपटी म्हणतो होय रे. तो ही माय कपटी, तो हा बाप कपटी, तो हा खानदान कपटी, मला कपटी म्हणतो. सुशिक्षित भाषा सुद्धा कुठं बोलायची हे कळलं पाहिजे बघा. विठ्ठल विठ्ठल कीर्तन करणं, पखवाज वाजवणं सोपं नसतं. याच्यासाठी कष्ट करावं लागत असतं बघा. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात त्या देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. संताशिवाय जगातल्या देवाची ओळख न बघा. सोनं आहे कुणाकडे नेल्यावर कळण, चला बोला. लोहाराकडे. हा, सोन्याबद्दलचं अज्ञान दूर करून घ्यायचं असेल तर कुणाकडे जावं लागेल? सोनाराकडे. मुलाला जर बापाची ओळख करून घ्यायची असेल तर कुणाला विचारावं लागेल? आईला. आईने सांगितलं हा तुझा बाप आहे. अख्खा महाराष्ट्र जरी मानला हा तुझा बाप, त्याला विश्वास बसेल का? तो माझ्या आईने सांगितलंय. हा, मग सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही, आईशिवाय मुलाला बापाची ओळख नाही, तसं संताशिवाय जगातल्या देवाची ओळख नाही. विठ्ठल विठ्ठल आमुचेने तुझं देवपण ते का विसरून राहिलास. संत म्हणतात देवा आमच्यामुळे तुला कुणीतरी देव म्हणून ओळखताय. आम्ही जर नसतो तर तुला देव म्हणून कुणी विचारला असतं. आमच्यामुळे तुला कुणीतरी देव म्हणतंय. आमच्यामुळे तुझे कुणीतरी कीर्तन घेतय. आम्ही जर नसतो तर तुझे कीर्तन कुणी घेतले असते. हा हा, बरं मला सांगा, तुम्ही बोलवताय हे कुणामुळे बोलत आहे? इथं तुम्ही आम्हाला बोलवलं हे कुणामुळे बोलवलं? हा, आदरणीय वंदनीय परमपूज्य गुरुवर्य शिवाजी बाबामुळे, आदरणीय वंदनीय परमपूज्य गुरुवर्य संभाजी बाबा तुम्ही बोलवताय ना. त्यांनी आम्हाला जवळ केलं म्हणून तुम्ही बोलवताय. विठ्ठल विठ्ठल म्हणून म्हणतात ना, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर हुई दाद तेरी तो जमाने में क्या थी अवकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. अरे आम्हाला जगण्याचं लायक जर कुणी केलं असेल तर आम्हाला जगण्याचं लायक बनवलंय ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, नगद नारायण बाबांनी, आदरणीय वंदनीय परमपूज्य गुरुवर्य शिवाजी बाबांनी आम्हाला जगण्याचं लायक बनवलं ना. तर ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी बोलले. आम्हाला त्यांनी जवळ केलं नसतं तर तुम्ही जवळ केलं नसतं. गणेश महाराज, काही महाराज लोक आपले 4थी पण शिकलेले नाही, पण ते जर कीर्तन करायला लागले तर PhD वाले हँग होऊन जातात. ही कुणी जवळ केल्याची किमया आहे? ही ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, नगद नारायण महाराजांनी जवळ केल्याची. तर संत म्हणतात देवा आमच्यामुळे तुला कुणीतरी देव म्हणून ओळखताय. आम्ही जर नसतो तर तुला देव म्हणून कोणी विचार नसतं. म्हणून संताशिवाय जगातला देव ओळखता येत नाही. म्हणून हरी प्राप्तीचे उपाय संता विना प्राप्ती नाही, 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 संता विना प्राप्ती
प्राप्ती नाही आईसे वेद देती ग्वाही. संताशिवाय जगातला देव ओळखता येत नाही बघा. प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला कळन. विठ्ठल विठ्ठल 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय, त्या नामदेवरायांच्या जीवातला प्रसंग घ्या. आळंदीमध्ये संत सभा भरली आणि मुक्ताईनं गोरोबा काकाला सांगितलं, मुक्ताई याच्यातलं कच्चन पक्क मडकं कोणचं आहे. गोरोबा काकाने ते थापटनं घेतलं आणि बसलेल्या सर्व संत मंडळीला तपासायला सुरुवात केली. जेव्हा नामदेवरायांच्या डोक्यात थापटनं मारणार तेव्हा नामदेवरायाला राग आला. गेटच्या खाली उतरले आणि हात धरला. म्हणे, ओ लोक आम्हाला घरी नेतात, आमची पूजा करतात, आरती करतात आणि तुम्ही आम्हाला घरी आणून मारता. ही काय तुमच्या घरची संत पूजा. गोरोबा काकानं मुक्ताईला आवाज दिला, मुक्ताई हे मडकं कच्च आहे. मग तर जास्तच राग आला उभा. सरपंचाच्या सोबत राहून जर शेततलाव भेटत नसेल तर फायदा काय. अरे तुझे कागदपत्र बसत नाहीत. अरे कागदपत्र बसत जरी नसली तरी मला भेटलं पाहिजे. दुराग्रह असतो हा. तस गोरोबा काकाने मुक्ताईला आवाज दिला, मुक्ताई हे मडकं कच्च आहे. नामदेवरायांनी संत सभेचा त्याग केला. देवाकडे आले. देवाला विचारलं, देवा संत सभेत गोरोबा काकाने मला कच्च ठरवलं, मी कच्चा आहे. देवानं सांगितलं, नामदेवा तुम्ही कच्चेच आहात. मग तर बॅटरी डाऊन झाली बुवा. देवा 24 तास तुमच्या सोबत राहून मी कच्चा आहे तर कुणाकडे गेल्यावर पक्का होईल. देवानं सांगितलं, नामदेवा तुम्हाला औंढा नागनाथाला जावे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग प्रति कैलास म्हणून संबोधलं जातं. म्हणून ऐका, कैलासवासी व्हायच्या अगोदर एकदा कैलासाला जाऊन या. तुम्हाला तिथं जावं लागल. विसोबा खेचराचे पाय धरावा लागतील तेव्हा तुम्ही कुठे पक्के होताल. नामदेवराया पंढरपुरावरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा. जे विसोबा खेचर आहेत ना ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते बघा. नामदेवरायाने विसोबा खेचराकडे पाहिलं आणि तळपायाची आग मस्तकाला गेली. अशा माणसाकडे देवानं मला पाठवलंय ज्याला स्वतः देव काय आहे हेच अजून कळत नाही आणि यांचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार. वरल्या रंगाला बोलले बुवा नामदेवराय. आणि एक सांगू तुम्हाला, वरल्याच रंगाला बोलणारे जग आहे बघा. म्हणून लोकांची दिशाभूल होती. 15-20 मिनिटं एखाद्या महाराजाची टीव्हीवर जाहिरात पाहिली की लोक लगेच त्याला गुरु करून घेतात. तो जेलमध्ये गेला की लगेच बोंबलत बसतात. तसा आमचा संप्रदाय ना बघा. आमच्या संप्रदायाला पायाही आहे आणि कळसही आहे. आणि ज्या इमारतीचा पाया कळस पक्का असतोय ना ती कधी ढासळत नसते बघा. म्हणून संत म्हणून श्रद्धा ठेवायची ना तुम्हाला. ज्ञानोबाऱ्यावर ठेवा, तुकोबाऱ्यावर ठेवा. संत म्हणून आमच्याकडे बघत जाऊ नका. संत म्हणून श्रद्धा ठेवायची तुम्हाला नगद नारायण बाबावर ठेवा. आदरणीय वंदनीय परमपूज्य गुरुवर्य महंत शिवाजी बाबावर ठेवा. आमच्याकडे संत म्हणून बघत जाऊ नका बघा. विठ्ठल विठ्ठल नामदेवराया सुद्धा वरल्या रंगाला बोलले आणि वरल्याच रंगाला बोलणारा जग आहे बघा गणेश महाराज. हा आज मोठा महाराज कुणाला म्हणावं? ज्याची मोठी ढेरी, ज्याची मोठी दाढी, ज्याची मोठी गाडी, ज्याची मोठी बॉडी. बरोबर. आता ह्याच्यातलं बाबा आपल्याकडे काहीच नाही. इम्प्रेशन पडतं ना. हा आमची इथं एक 1.25 क्विंटलची बाई होती. खोटं नाही सांगत, खरं सांगतो. तिच्या घरी चोर गेले. कसायला मरायला जायचं का चोराने तिच्या घरी? हा तिने जसा चोर गेला तसा खाली पाडला, चोराच्या अंगावर बसली आणि पोराला म्हणे पप्या पोलीस स्टेशनला जाय. पोरग म्हणे मम्मी चप्पल सापडा नाही. खालून चोर म्हणला माझी घालून जाय पण लवकर जाय. उठू दे बुलडोजर नाही तर जागीच मारते. वरल्या रंगाला भुलणारे जग आहे ना. इम्प्रेशन पडतं ना तब्येतीचं बी. हा विठ्ठल विठ्ठल नामदेवराया सुद्धा वरल्या रंगाला भुलले बघा. परत निघाले. विसोबा खेचरांनी आवाज दिला, ओ नामदेवा कुठे निघाले? नामदेवराय म्हणले परत निघालो. म्हणे कसं काय? देवानं मला तुमच्याकडे पाठवलं होतं. कुठं तुमचे पाय धरल्यावर पक्के होता. पण तुम्हालाच देव काय अजून कळत नाही. उटी उटी प्राण्या आंधळा का तू देवावरी पाय ठेवेले? आंधळे झालात का? देवावर पाय ठेवून झोपलात? विसोबा खेचर काय म्हणतात नामदेवाला बघा. नामदेवा जाताय तर जा, पण जाता जाता माझं एक छोटं काम आहे ते करा आणि मग जा. काय? माझे एवढे महादेवाच्या पिंडीवरचे पाय उचला आणि खाली ठेवा. चमत्कार बघा. हा
नामदेवरायांनी विसोबा खेचराचे पाय उचलले आणि ज्या जागी पिंड नव्हती त्या जागी ठेवणार, तिथून आपोआप पिंड निघाली. असे 1-2 ठिकाणी नाही तर प्रत्येकी 12 ठिकाणावरून पिंड निघाली. आणि मग नामदेवरायाला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर नाही ठेवले तर देवानीच यांचे पाय डोक्यावर घेतले. आणि जिथं जिथं संत असतात तिथं तिथं देव असतो. हा यथार्थ स्वरूपाचा भाव केले ठावे संताने, केले ठावे नामदेवरायाला देव कळाला. कुणामुळे? हा, विसोबा खेचरामुळे. ओळख करून देणारे कोण होते? विसोबा खेचर. ओळख करून देणारे तसे पाहिजेत ना. सांगणं सोप्या भाषेतलं असावं, जे अवघड आहे ते सोपं करून सांगावं. आमच्या गावात एका बाईला लॉटरी लागली. मग त्या लॉटरीवाल्याने विचार केला, हिला एकदम 50 लाखाची लॉटरी लागली. सांगितल्याच्या नंतर जागीच मरून जाईल ना म्हातारी. रुपया डोळ्यानं पाहिला नाही, एकदम 50 लाख सोपेत का? मग त्या म्हातारीने एका महाराजाला सांगितलं, त्या लॉटरीवाल्याने एका महाराजाला सांगितलं. आता ते महाराज गेलं त्या म्हातारीपाशी, बाई तुम्हाला जर 50 लाखाची लॉटरी लागलीस तर तुम्ही काय करता? म्हातारी म्हणले, माय मी लई इमानदार आहे, मी पंढरपूरच्या वाऱ्या करते, मी दिंडीमध्ये जात असते, मी तुळस घेऊन जात असते दिंडीमध्ये, मी 25 लाख मला ठेवीन आणि 25 लाख तुला देऊन टाकीन. सांगणारच मेलं महाराज. यालाच आनंद सहन झाला ना. सांगणं सुद्धा सोप्या भाषेतलं पाहिजे ना. विठ्ठल विठ्ठल नामदेवरायाला देव कुणाला? कुणामुळे? विसोबा खेचरामुळे. आणि ज्या विसोबा खेचरामुळे नामदेवरायाला देव कळाला ना, त्याच नामदेवरायांनी देवाच्या यथार्थ स्वरूपाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी दिली? बलिप्रतिपदा. काय असतंय त्या दिवशी? हा, नवऱ्यानं बायकोला ओवाळायचं असते. बरोबर आहे ना? का मायकून थोडं ठीक आहे, काय अडचण. हा, बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असतं. यांना ओवाळल्याला नाही वाटते. जाऊ द्या जाऊ द्या, झालं गेलं इथून माग. आता इथून पुढे लक्षात ठेवा, लक्ष द्या. इथून पुढे लक्षात ठेवा, तिला आठवण नसली तरी आपण आठवण करून द्यायची. अय प्रतिपदा, ती आव म्हणली तर ठीक आहे, नाही आव म्हणली तर आपणच ताट घ्यायचं, कणकीचा उंडा करायचा, दिवा करायचा आणि ताट देवळीत ठेवायचं आणि देवळी समोर असं मुंडकं फिरून घ्यायचं. येथे कोणाचे चाले ना. बायाला भांडत बसायचं ना. हे बघा, आता हिथून कीर्तन करून मी गणेश महाराज घरी जाऊन तिने तर म्हणावं तुम्हाला तर काही कळतच ऐकणारी. हा, बायाला भांडत बसायचं. माझ्या एका मित्राने मला मेसेज केला, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं राहुल महाराज, लोक पेट्रोल पंपाच्या बाहेर बायकाला का उभा करतात. नंतर कळलं तिथे लिहिलेलं असतं, आग लावणाऱ्या वस्तू बाजूला ठेवा. बरं, हे झाल्यावर कळत. हा, बरं, ज्याची त्याची बायको ज्याच्या त्याच्या भाषेत सांगते. हा, पखवाजाची बायको म्हणती उगा थापा मारू नका, गायकाची म्हणती उगा चाली दाखवू नका. तो ह्या चालीमुळे तर माहो वाटोळ झालं. वकिलाची म्हणती कोर्टातच खेचीत असते. वारकाची म्हणती तुम्ही तर माझा केसानं गळा कापला. पेंटरची म्हणती एका ठोक्यात गाल रंगीत असते. आणि कीर्तनकाराची काय म्हणती नाही सांगितलेलं बरं, झाकली मूठ
सव्वा लाखाची. हे बघा तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा बाळा, किती बी घरात जाताना कशा पिळायच्या, ही शेंडी दाबूनच घरी येतं गणेश महाराज, याला घरात किंमत नाही. हा एक जणांना असं बारीक कटिंग केली बघा, बारीक, आणि बायकोला म्हणलं होय मी थोडा तरुणच दिसत असेल. बायको म्हणली चप्पी करून यायची ना, म्हणजे मग बाळू त्यातले दिसला असतात. तिला काय कळती काय, हाय का नाही. विठाल तसं रुक्मिणी माता देवाला म्हणलं, देवा मला तुम्हाला ववाळायचंय. भगवंत म्हणले मग ववाळला, मी कुठं नाही म्हणतो. रुक्मिणी माता ताट आणायला गेल्या तोपर्यंत भगवंताने पंढरपूरचे सर्व सवंगडी एकत्रित केले आणि जसा देव दिसायला तशी सवंगडी बनवली बघा, आणि एक एक कोपऱ्यात गेले आणि उभा राहिले. रुक्मिणी माता ताट घेऊन येतात तर बघतात तर काय रावळा सगळा देवच देव. आता ओवाळायचं कुणाला, लाजले गे वा. माये आता कोण ओवाळू. तिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाल, तिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाल. लाजले गे माये आता कोणा बोबाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजल्या, त्याच काकड्याच्या अभंगात वर्णन आहे बघा. हा काकडा काय बघा झोपा येत नाहीत म्हणून नाही, काकड्याच्या घटना घडलेल्या, पण काकड्याचं थोडं अवघड झालंय आता. काकड्याला असा माल भेटतो का, नाही. काकड्याला असा माल अजिबात नाही, काकड्याला असा माल अजिबातच नाही. मग काकड्याला कसं, शॉर्ट झालेल्या गाड्या, डायनामा गेलेल्या, गुल्प गेलेल्या, फ्यूज गेलेल्या, म्हातारे म्हातारे माणसं. ज्याला काकडा येतो त्याला उठू वाटत नाही, आणि ज्याला काकडा येत नाही त्याला झोपा येत नाही. हा ते उठून करतात आपलं. आता एवढं सुंदर ऐकायलाच भेटलं, भाग्य म्हणावं लागेल एकदम. विठ्ठल विठ्ठल लाजल्या रुक्मिणी माता. तेवढ्यात नामदेवराय आले बघा. नामदेवराय थोडे लाडके होते म्हणून नामदेवराय आले, यायला उशीर झाला. नामदेवराय आल्याच्या नंतर रुक्मिणी मातेने आवाज दिला, ओ नामदेवा. नामदेवराय म्हणले, बोला आई साहेब काय म्हणता, इकडे या. याच्यातला आपला देव कोणचा एवढा ओळखून दाखवा. नामदेवराय म्हणले, आई साहेब हळू बोला, हळू बोला. म्हणे का, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. म्हणजे कसं काय, ज्या नवऱ्यासोबत संसार केला तो नवरा न ओळखता येणं याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट आहे का जगात, चला बोला. हा रुक्मिणी माता म्हणल्या, नामदेवा चेष्टा करायची वेळ नाही, पण खरंच मला याच्यातला देव आपला कोणता आहे ते ओळखता येईना. नामदेवरानी इकडं तिकडं बघितलं, एका ठिकाणी थोडी भानगड झालती. जी भृगऋषीने जी मारलेली लाथ होती ना, ती फक्त भगवंताच्या छातीवर होती बघा. तुमच्या घरात जर बिगर कपड्याच्या पांडुरंगाचा फोटो असेल तर बघा ती भृगऋषीने मारलेली लाथ आहे, पण अजून देवाने जपून ठेवली. हा नामदेवरायने बोट दाखवलं, रुक्मिणी मातेला सांगितलं ते कोपऱ्यातलं गिरायक आपलंय. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या, पण एकदा नामदेवाकडे एकदा बघायच्या, एकदा देवाकडे, नामदेवाकडे एकदा देवाकडे. सोपय का. हा बली प्रतिपदेचा दिवस आहे, दुसरीकडे जर ताट गेला तर पतिव्रता धर्म नष्ट होतोय. बरं भाऊबीजेचं ताट आहे, टेन्शन आहे का, वाढून वाढून एक भाव वाढन. चुकून भाऊबीजेचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाव मानता येईल, पण चुकून प्रतिपदेचं ताट जर दुसरीकडे गेलं भानगडच आहे. वै जयंती माळगळा श्रीवत्सलांचन श्रीवत्सलांचन विष्णुला नामा विष्णुला नामायले पाविली खून. जयंती माळगळा श्रीवत्सलांचन श्रीवत्सलांचन विष्णुला नामा विष्णुला नामायले पाविली खून. केली ठावे संताने केली ठावे
मागे उभा रखू मागे. आतापर्यंत मी तुम्हाला भजन करा म्हटलं हा नाही ना म्हटलं. मग आता सर्वांनी 2 मिनिटं हातावर घ्या बघा. या जे का कुणी हातावर घेणार नाही आणि घरी गेल्याच्या नंतर चिकन गुन्हा झाला तर आपण जबाबदार नाही. नगद नारायण बाबांचा दरबार आहे हा. सर्वांनी भजन करा म्हणून हा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हरी हरी श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय हरि वो विठ्ठला विठ्ठल 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 हरि वो विठ्ठला विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल. हे नारायण 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 नगद नारायण 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 नगद नारायण. नारायण 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 नगद नारायण 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 नगद नारायण. नारायण नगद नारायण नारायण नगद नारायण. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.